एव्हरीबॉडी, तर आज आपण पापडापासून काहीतरी करणार आहोत. तर चला करू उडदाच्या पापडापासून. सो सर्वात पहिले मी लो हे करून घेईल फ्लेम आणि त्याच्यावरती उडदाचा पापड भाजून घेईल. ओ माय गॉड. सोबत पापड कसा वाढायचा आहे थोडीशी फ्लेम करते. जास्त असा मीन्स की हा ना जळणार नाही. म्हणजे जिथं गेले ना भाजलेला आणि जिथं नाही ना तिथं हे करायचं. ठीक आहे, आपला एक पापड झाला. तर 2 पापड भाजते. घरातल्यांना आवडत असेल तर हे असं बनवू शकता. इतकी मस्त लागतंय. पण तुम्ही असं काय ती दिस इज अ सरप्राईज ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावरच तुम्हाला कळेल की मी इथे काय बनवलेलं आहे. आता मी हे दोन्ही पापड छान असे भाजून घेतलेले आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, तर आपण आता याची काही चटणी वगैरे नाही करायची. मोठे असेल तर तुम्ही अजून मोठे पण घेऊ शकता. एवढं पण काही खास नाही असेल. एनिवेज, आता मी काय करायला सर्वात पहिले एक पापड घेईन आणि ना त्याच्यावरती टोमॅटो आहे ना, टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. छोट्या छोट्या भाग करायचे त्याचे. ओके, आता त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा पण ॲड करायचं. म्हणजे ते अजून छान लागतं. ठीक आहे, आता काय करायचं आहे, मी चाट मसाला घेईल. चाट मसाला थोडासा वरतून टाकायचा तुमच्या चवीनुसार. पावभाजी मसाला तो पण थोडासाच घालायचा. आता मी त्याच्यामध्ये हे पावभाजी मसाला घालेल. ठीक आहे, आता काय करायचं, थोडंसं आमच्याकडे घरचा मसाला होता लाल मिरचीचा, तर मी तो पण थोडासा घालते याच्यामध्ये. छान लागेल. ओके, आता काय करेल, त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे ना, कोथिंबीर ॲड करायची. मस्त वरतून कोथिंबीर टाकायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा नाही पिळलं तरी चालतं. आणि इथे आपला हा पापड भेळ रेडी झालेली आहे. वा, वाव, एकदम मस्त आहे. सो तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की ट्राय करा. जर का टेस्टी मसाला पापड आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर पण करा. तोपर्यंतसाठी बाय बाय.